नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी आहे वर्षा। बाय बाय श्रेया, बाय बाय। तोंड बघ इकडं। तर बघा, मी तर श्रेयाला शाळेत सोडलो आणि माझं काम आज लवकर झालेलं, तर खूप मोठं आहे आणि खूप छान असं मंदिर आहे। तर आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहे। तर बघा, आम्ही इथं मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि फुलं घेतलीत मी। तर आम्ही मंदिरात बघा फोटो छान काढलेत, त्यानंतर देवाचं दर्शन घेतलेलं आहे। बघा, इथं दिवे लावले जातात आणि जास्त करून मंदिरात व्हिडिओ करण्याचं अलाउड नसतेच। तर बघा, खूप छान आणि असं सुंदर मंदिर आहे आणि बांधकाम पण मस्त आहे, एकदम दगडी बांधकाम आहे। तर इथं नेहमी गर्दी असते या मंदिरात। तमिळनाडूतील मोठं मंदिर आहे मारियम्माचं। तर बघा, इथं लाईन लागलेली आहे देवाच्या दर्शनासाठी। तर ह्या देवीच्या हातात ऊस असतो आणि लिंबूची माळ ही असते, लिंबू पण असतं आणि ऊस हातात असतो। तर तुम्हाला पुढे मी दाखव। बघा, इथं मक्काच्या कणसाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि झेंडूच्या फुलाचं। तर बघा, पूर्ण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। किती छान बांधकाम केलेलं आहे, दगडी बांधकाम आहे आणि मस्त दिसत आहे देव मंदिर। आणि मनाला एकदम छान आणि प्रसन्न वाटत आहे का ते सकाळ सकाळी देवाला आल्यानंतर भारी वाटतं, एकदम मला तर फ्रेश वाटतं। तर बघा, वरती पण देवीची मस्तपैकी पेंटिंग केलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते। हे शिखर आहे, मधलं शिखर। तर आमचं छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ करत आहे मंदिराचा राऊंड, गोल राऊंडमध्ये। डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे। बघा, वरती खूप छान असे देवीची पेंटिंग केलेली आहे। बघा, किती सुंदर दिसत आहे। तर बघा, इथं देवीच्या हातात ऊस आहे। तर इथलं महत्त्व आहे, देवीच्या हातात ऊस असतो आणि लिंबू असतात। जास्त करून लिंबूचा वापर इथल्या देवांना जास्त असतोय। तर बघा, छान असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे बाहेर, म्हणजे घरी जायला। तर इथं पण बांगड्या घातल्या जातात बघा, एका दोऱ्यात बांगड्या अडकवल्या जातात असं म्हटलं जातं। इथं बांगड्या अडकवल्यानंतर लग्न लगेच होतं। तर बघा, खूप उंच असं शिखर आहे। तर अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे आता घरी। तर बघा, बाहेरच्या साईडला पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, मंदिराच्या बाहेरच्या साईड आहे। तर बघा, इथं चौकटीला केळी लावलेले असतात आणि केळीला पण तमिळनाडूमध्ये खूप महत्त्व आहे। काही पण फंक्शन असलं तर केळी लावली जातात। तर बाहेर बघा, मंदिराच्या इथं केळी, फुलं, लिंबू, कर्पूर सर्व काही विकायला असतं। गजरे पण इथं सर्वजण घालतात, इथल्या महिलांना गजरे घालायला पण खूप आवडतं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। बाय बाय।